अंदर करो ऐसे भी, ये दोनों थी, ये दोनों थी। नेता बन रही थी ना तू, नेता बन रही थी ना, नेता बन रही थी ना, कंप्लेंट कर। या व्हिडिओत आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत असल्याचं दिसतंय। आंदोलकांना पकडून पकडून पोलीस स्टेशन मध्ये आणलं जातंय। पण खरंच हे सीजेपीचे आंदोलक आहेत का? व्हिडिओ व्हायरल करून दावा करण्यात आलाय त्यात तथ्य आहे का? खरंच आंदोलकांची धरपकड केली जातीये का? सीजेपी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू। कार्यकर्त्यांना पकडून नेतानाचा व्हिडिओ समोर। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? सध्या देशभरात सीजेपीच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत, तर काहींना माफी मागायला लावत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत। त्यातच हा आंदोलकांची धरपकड करतानाचा व्हिडिओ समोर आल्यामुळे सीजेपीच्या आंदोलकांना अटक केल्याचा दावा केला जातोय। हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होतोय। त्यामुळे नक्की हा व्हिडिओ कुठला आहे? आंदोलकांना ताब्यात घेतलं जातंय ते कुठले आहेत? खरंच हे सीजेपीचेच आंदोलक आहेत का? त्यांना धमक्या दिल्या जात आहेत का? याची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। पोलीस ताब्यात घेत असलेले आंदोलक सीजेपीचे नाहीत। व्हायरल व्हिडिओ दिल्लीतल्या 14 फेब्रुवारीच्या घटनेचा आहे। AISA सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। दिल्लीतील मॉरिस नगर पोलीस ठाण्यातला हा व्हिडिओ आहे। व्हायरल व्हिडिओचा सीजेपी आंदोलकांशी काहीही संबंध नाही। सीजेपी आंदोलकांची धरपकड केली जात असल्याचा दावा पूर्णपणे दिशाभूल करणार आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत सीजेपी आंदोलकांना अटक केल्याचा दावा असत्य ठरला आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।